नगरपालिका 2025 या निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि RPI युतीची ज्या उमेदवार आहेत सौ रुचिता राजेंद्र घोरपडे या थेट नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. आपणा सर्वांना मी आवाहन करतो की या बदलापूरच्या विकासाकरता, या शहराला चांगला विकास काम करण्याकरता आपण सर्वांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर कमळाचं बटन दाबून त्यांनासुद्धा प्रचंड मतांनी विजय करा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोर घड्याळाचं निशाण आहे, ते घड्याळाचं बटन दाबून आपण त्यांनासुद्धा विजय करा असं मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो. उद्या 2 तारीख आहे आणि 2 तारखेला मतदान हे होणार आहे. बदलापूर शहराचं मतदान थेट नगराध्यक्षाचं हे उद्याच होणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे काही संभ्रम निर्माण असेल तर आपण तो संभ्रम बाजूला करावा. परंतु सकाळी 7:30 वाजल्यापासून या बदलापूर शहराचं मतदान सुरू होणार आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनाच आपण आपलं बहुमूल्य मत देऊन विजयी करा. मतदार बंधू आणि भगिनींनो, की या बदलापूर शहराच्या विकासाकरता गेल्या अनेक वर्ष आमदार किसन कथोरे हे झटत आहेत आणि 5व्यांदा आपण ज्या आमदार साहेबांना निवडून दिलेला आहे त्या आमदार साहेबांकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी या बदलापूर शहराला आणून या बदलापूर शहराचा विकास करण्याकरता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIची युती याची येणं फार महत्त्वाचं आहे. सत्ता येणं फार महत्त्वाचं आहे आणि ती येणार आहे अशी मला शाश्वती आहे. मला असं आपणास आवाहन करायचं आहे की एखादा बदलापूर शहरामध्ये विकासाचं काम जर करायचं असेल तर नगरपालिकेत सत्ता असणं गरजेचं असतं. कारण यापूर्वी आपण बघितलं असेल की किती अडचणी येत असतात. आमदार महोदयांनासुद्धा अनेक अडचणी आल्या आणि तशा अडचणी येऊ नये आणि बदलापूरचा विकास हा सुकार व्हावा याकरता आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो. आज बदलापूर शहरामध्ये विकास कामाला जे काय आपण प्राधान्य देतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने की या बदलापूर शहरामध्ये मेट्रो ट्रेन आली पाहिजे, याकरता आपल्याला नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता पाहिजे. या बदलापूर शहरामध्ये एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याकरता बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं फार गरजेचं आहे. या शहरामध्ये एखादं 10 एकर जागेचं बोटॅनिकल गार्डन होणं आवश्यक आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIची सत्ता येणं गरजेचं आहे. थेट नगराध्यक्षपद येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या शहराला एक चांगलं हॉस्पिटल पाहिजे. या हॉस्पिटल बांधण्याकरता आपल्याला आमदार किसन कथोरे यांच्या निधीतून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्याकडून विशेष प्रयत्न करून निधी प्राप्त करून या बदलापूर शहरामध्ये एक फोर्टिस किंवा KM हॉस्पिटलसारखं दमदार हॉस्पिटल आपल्याला या बदलापूर शहरामध्ये करायचं आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे या येणं फार आवश्यक आहे. मित्र, आज आपण बघत आहोत की बदलापूरची लोकसंख्या फार झपाट्याने वाढते आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरची महानगरपालिका व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा आपल्या या बदलापूरची जनगणना होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्यानंतर बदलापूरची लोकसंख्या जर 5 लाख झाली तर त्वरित आपली महानगरपालिका होईल आणि पुन्हा एकदा बदलापूरला एक नवीन समीकरण घडतील. परंतु आज मी आपणा सर्वांना आवाहन करतो की या शहराचा विकास होण्याकरता आपण कमळ या बटनासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने रुचिता राजेंद्र घोरपडे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना विजयी करा असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.